परळच्या राजाला पोहोचलो आहोत आणि आपण लालबाग परळ मधला पहिला गणपती आज बघणार आहोत। परळच्या राजाला तुम्ही कधी आलात तर तुम्हाला दरवर्षी इथे जत्रेचा माहोल दिसेल तुम्हाला बघा। आता आपण आलेलो परळच्या लंबोदरला बघा, असा प्रकार एंट्रन्स आहे परळच्या महाराजाचा। लालबागच्या राजाचा गर्दी तुम्ही बघू शकता इथे मार्केटमध्ये किती आहे बघा। आता आपण चाललो आहोत लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी। तर मित्रांनो आपला फायनली लालबागच्या राजाचा चरण स्पर्श झालेला आहे। आता आपण फायनली लालबागच्या राजानंतर चाललो गणेश गल्लीच्या दर्शनाला। गणेश गल्लीचा राजा तर राजा तेजुका याचा गणेश गल्लीच्या समोरच चिंचपोकळीचा चिंतामणीला आपण आलो। खूप मस्त दर्शन झालं, एकदम पायापर्यंत जायला भेटलं आम्हाला। चिंचपोकळीच्या चिंतामणीला तुम्ही गर्दी बघताय बघा, भयंकर गर्दी आहे। आता आपण चिंचपोकळी चिंतामणी नंतर आपण आलो रंगारी बदक चाळ रहिवासी सर आलेलो काळा चौकीचा महागणपतीला। तर मित्रांनो आपण फायनली लालबागवरून आता खेतवाडीला आलो आणि खेतवाडीची 12वी गल्ली आहे। नमस्कार मंडळी, मी आशिष तावडे आजच्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज वीकेंड आहे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव चालू आहे धूमधडाक्यात आणि मी आणि वैभवी निघालोय लालबाग परळ म्हणजे मुंबईचे सर्वात मोठे गणेशोत्सव बघायला, गणपतींना भेट द्यायला। ठीक आहे, तर आता आम्ही आहोत लालबाग परळमध्ये। ठीक आहे, तर लालबाग परळ मधले आपण सर्व गणेशोत्सव कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये। जिथे जिथे जास्त गर्दी ते आपण कदाचित स्किप करू, म्हणजे लालबागचा राजा वगैरे, परंतु बाकीचे सगळे गणपती जिथे गर्दी कमी असते ते आपण जायचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर आता आपण पहिला सुरुवात करणार आहोत परळ पासून, कारण का परळ नंतर मग लालबाग लागतं। तर परळचा राजा, परळचा महाराजा असे खूप सारे मोठे मोठे गणपती मंडळी इथे आहेत। तर ठीक आहे, तर चला भेटूया डायरेक्ट परळच्या राजाला, चला। सो मित्रांनो आता आपण फायनली परळच्या राजाला पोहोचलो आहोत आणि आपण लालबाग परळ मधला पहिला गणपती आज बघणार आहोत, परळचा राजा। तुम्ही बघू शकता भव्य दिव्य गेट बनवलाय परळच्या राजाचा। जाऊया कसा आहे बघूया परळचा राजा। भरपूर सारे स्टॉल्स लागलेत बघा खायला। तुम्ही इथे आलात तर खूप सारे स्टॉल्स तुम्हाला खायचे भेटतील। परळच्या राजाला तुम्ही कधी आलात तर तुम्हाला दरवर्षी इथे जत्रेचा माहोल दिसेल तुम्हाला बघा। दरवर्षी इथे परळच्या राजाला जत्रा असते। तुम्ही इथे परळच्या राजा राहता जत्रामध्ये पाळण्या वगैरे सुद्धा एन्जॉय करू शकता। तर आपण आता होतो परळच्या राजाला। ठीक आहे, याच्यानंतर आपण चाललो परळचा महाराजा बघायला। ठीक आहे, दोन्ही समोरासमोर आहेत गणपती, रस्ता क्रॉस करून त्या साईडला जायचंय। तर जाऊया बघायला परळचा महाराजा कसा आहे। तर आता आपण आलेलो परळच्या लंबोदरला बघूया कसा आहे गणपती। आता आपण होतो परळच्या विघ्नार्थाला। तर विघ्नार्थाला मस्त लाईव्ह चलचित्र होतं, ते बघून आता आपण चालवलं परळच्या महाराजाला। ठीक आहे, चला जाऊया डायरेक्ट भेटूया परळच्या महाराजाला। तर आता आपण आलेलो परळच्या महाराजाला बघा, असा प्रकार एंट्रन्स आहे परळच्या महाराजाचा। बघूया पुढे जाऊन गणपती कसा आहे परळचा महाराजा। पुढे चला, फोटो काढून झाला असेल तर पुढे चला। मैं फोन पे बैठ इन चला बाहर गेट रहेगा पुढे चला।
हाँ तो अभी आधे एक घंटे में एक्चुअली मैं बाहर निकला घूमने, बच्चे हाथ में टाइम रहेगा तो ढूंढ के भेजा, लेकिन मैसेज डाल दो मेरे को एक बार आईडी बस कर। सो आपण आता होतो परळच्या महाराजाला. तर परळच्या महाराजा यावेळी बॅलेन्सिंगचा राजा म्हणून फेमस झाला होता इंस्टाग्राम वरती भरपूर. तर आता आपण आलो आहोत लाल मैदानला, दाखवतो तुम्हाला. लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव खूप छान असतो इकडचा. पण गणपती डेकोरेशन खूप छान असतं, बघूया कसं आहे. तर आता आपण बघितला गणपती लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतं. खूप छान मूर्ती होती आणि खूप छान डेकोरेशन होतं आणि शिस्तबद्ध एकदम दर्शन झालं आपलं. तर आता आपण डायरेक्ट जाऊया महत्वाचे गणपती बघायला लालबाग मध्ये. ते म्हणजे गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि तेजुकाया. ठीक आहे, लालबागच्या राजाला खूप गर्दी आहे त्यामुळे तो कदाचित स्किप करावा लागेल. तर आपण डायरेक्ट भेटूया गणेश गल्लीला. चला. लालबागच्या राजाचा गर्दी तुम्ही बघू शकता इथे मार्केटमध्ये किती आहे. जत्रा आहे, फुल जत्रा. रात्रीचे 12 वाजल्यात, वाटतात का इथे बघून रात्रीचे 12. लालबागच्या राजाच्या एंट्रन्स साठी तुम्ही गर्दी बघताय. ही एंट्री साठी गर्दी आहे मित्रांनो. बघा आता आपण चाललो आहोत लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी. आपले पालांडे काका आपल्याला घेऊन चाललेत लालबागच्या राजाला. बघूया मुखदर्शन भेटतं का आपल्याला. दर्शन तर मित्रांनो आपला फायनली लालबागच्या राजाचा चरण स्पर्श झालेला आहे. काही विचार नव्हता आमचा, आम्ही फक्त मुखदर्शनासाठी आलेलो, पण काकांनी आम्हाला डायरेक्ट स्टेजवरती नेलं ओळखीने आणि मस्त चरण स्पर्श झालं. खूप बरं वाटलं, लालबागच्या राजा आशीर्वाद भेटले. आता आपण पुढे जाऊया, बाकीचे गणपती करूया. आता आपण फायनली लालबागच्या राजानंतर चाललो गणेश गल्लीच्या दर्शनाला. गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा. सो फायनली लालबागच्या राजानंतर आपण आलेलो गणेश गल्ली मुंबईचा राजाला. मुंबईचा राजाला सुद्धा खूप छान दर्शन झालं आमचं. म्हणजे खूप गर्दी होती ऍक्च्युली, पुढे जायला भेटलं ना जास्त, त्यामुळे आपण एक्झिट मारला, पण खूप छान दर्शन झालं. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढच्या गणपतीला. आता आपण आलेलो राजा तेजुकायाचा. गणेश गल्लीच्या समोरच बसतो तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट. तर आपण बघूया तेजुकायाचा राजा.
तर आता आपण बघितला राजा तेजुका आहे. तर तेजुका आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. खूप भारी गणपतीची मूर्ती होती आणि ती कागदापासून बनवलेली मूर्ती आहे मित्रांनो. मस्त एकदम वाढवती मूर्ती. तर तेजुकाच्या राजानंतर आपण आता चाललो चिंचपोकळीचा चिंतामणी बघायला. सर्वात जुना गणपती लालबाग मधला चिंचपोकळीचा चिंतामणी. ठीक आहे, तर जाऊन चिंतामणीला डायरेक्ट भेटूया. बापरे, इथे पण गर्दी बघ. चिंचपोकळीचा चिंतामणी. फोटो काढायचे मागे लागला. चिंचपोकळीच्या चिंतामणीला आपण आलो. खूप मस्त दर्शन झालं. एकदम पायापर्यंत जायला भेटलं आम्हाला. लालबागच्या राजाला पण एकदम चरण स्पर्श झाला आपला. मस्त वाटलं. त्याच्यानंतर चिंचपोकळीच्या चिंतामणीला पूर्ण जायला भेटलं चरण स्पर्शापर्यंत. खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या गणपतीला. चला बघूया कुठे. चिंचपोकळीच्या चिंतामणीला तुम्ही गर्दी बघताय बघा. भयंकर गर्दी. आतमध्ये जवळजवळ 1 किलोमीटर लाईन आहे. 2 ते 3 तास तुम्हाला दर्शनाला इथंच लागणार बघा. तर आता आपण चिंचपोकळी चिंतामणी नंतर आपण आलो रंगारी बदक चाळ रहिवासी संघ. हा सुद्धा गणपती फार जुना आहे लालबाग मधला. 86 इयर झालेत बघा गणपतीला. चला जाऊया रंगारी बदक चाळचा गणपती बघायला. बघूया कसा आहे. नंतर आलेलो काळा चौकीचा महागणपतीला. हा सुद्धा एक जुना गणपती आहे लालबाग मधला. बघूया काळा चौकीचा महागणपती. हेलो 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 आ जाएंगे. महागणपती नंतर आपण आलो बाळ गणेशाचा बल्लाळेश्वर. समोर बघताय तुम्ही सुंदर मूर्ती. यांचं सुद्धा या मंडळाचं सुद्धा 75वं वर्ष आहे यावेळी. बाळ गणेशाचा बल्लाळेश्वर लालबाग मधला एक जुना गणेशोत्सव. आपण आता काळा चौकीचा महागणपती नंतर बल्लाळेश्वरचा गेलो. खूप छान गणपती होता बल्लाळेश्वर. 75वं वर्ष होतं. ठीक आहे, आता आपण इथून निघतोय लालबाग मधून आणि बघूया आता पुढे कुठे जायचं. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण फायनली लालबागवरून आता खेतवाडीला आलो आणि खेतवाडीची 12वी गल्ली आहे. समोर बघताय तुम्ही. भयंकर लाईन आहे मित्रांनो बघा. प्रचंड लाईन आहे. लांब लचक लाईन गेली आहे. बघूया आता किती वेळ लागतो इथे दर्शनाला. 12वी गल्ली खेतवाडी.
आता आपण आलो खेतवाडी 11वी गल्लीला. याच्या आधी आपण 12वी गल्ली बघितला, आता खेतवाडी 11वी गल्ली, मुंबईचा महाराजा. दादा पुढे चला, प्लीज प्लीज चला पुढे चला, चला लवकर पुढे चला पुढे चला. जा पुढे जा. चालत राहा. आपण आहोत 11वी गल्ली. 11व्या गल्लीनंतर आपण आलो 10वी गल्ली, खेतवाडीचा 10वी गल्ली. बघा, जाऊया बघूया 10वी गल्लीचा गणपती कसा आहे. चप्पल 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 काढ, चप्पल काढ. आपल्या समोर आता बघताय खेतवाडी 10वी गल्ली. चला चला पुढे चला. मस्ती काय गेली. बघा एक वेळ त्याला आभूषण एक्स्ट्रा नाही घातलं. नॉर्मल खेतवाडीचा महागणपती. आठवी गल्ली आहे ही, खेतवाडी 8वी गल्ली. खेतवाडीचा महागणपती जाऊया बघायला. खेतवाडी 8वी गल्ली. खेतवाडी 7वी गल्ली, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेतवाडीचा मोरया. बघूया कसा आहे खेतवाडी 7वी गल्ली.
खेतवाडी तिसरी क्रॉस लेन, खेतवाडीचा सुका करता. बघूया कसा आहे गणपती. मुंबईचा सम्राट. खेतवाडी 6वी गल्ली, मुंबईचा सम्राट. बघूया जाऊन मुंबईचा सम्राट. आपण आता आहोत खेतवाडी 5वी गल्ली, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर बघूया खेतवाडी 5वी गल्लीचा गणपती कसा आहे. 5वी गल्ली खेतवाडी. तर मित्रांनो, आपण मुंबईतले फेमस गणेशोत्सव बघायला निघालेलो आज. आणि मस्त आपण परळचा पहिले सर्व गणपती बघितले. त्यानंतर आपण लालबागला गेलो, लालबागचे सर्व मानाचे गणपती बघितले. लालबागच्या राजाच्या चरणी गेलो, चरण स्पर्श केला मस्त. आणि त्याच्यानंतर आपण आलो खेतवाडीला. खेतवाडीला 12 गल्ल्यात, परंतु आपण 12 पासून सुरू केला आणि 5व्या गल्लीपर्यंत पोहोचलो आपण. त्याच्यानंतर पुढे आपण नाही जात आहोत, कारण का ऑलरेडी सकाळ झाली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण आता निघतोय. ठीक आहे, ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तर मुंबईतला गणेशोत्सवचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर लवकरात लवकर इथे येऊन व्हिजिट करा, कारण का आता दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. ठीक आहे, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.